जय श्री सद्गुरु माणिक प्रभु. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 47. श्री मार्तंड माणिक प्रभू. श्री मार्तंड माणिक प्रभू उर्फ खंडेराव यांची कारकीर्द संस्थान व संप्रदायाच्या दृष्टीने अनमोल होती. मार्तंड माणिक प्रभू म्हणजेच श्रीजी यांना श्री प्रभूंचा सहवास 4च वर्षे लाभला. श्री मनोहर माणिक प्रभू यांच्या निर्याणानंतर संस्थांची सर्व जबाबदारी 16 वर्षांच्या श्रीजींवर येऊन पडली. तेव्हापासून पुढे 58 वर्षे अविरत झटत राहून त्यांनी संस्थांना स्वकर्तृत्व बळावर वाढवले आणि संप्रदायाचा प्रसार केला. स्वतंत्रता आणि पूर्णावस्था हे श्रीजींच्या आयुष्याचे गमक होते. प्रत्येक अवस्थेतील कार्ये त्यांनी पूर्णावस्थेला नेली. लहानपणापासून ते अतिशय खोडकर व क्रीडाप्रिय होते. पोहणे, घोडेस्वारी, निशाणबाजी यात त्यांनी अव्वल नैपुण्य संपादन केले होते. लहानपणी श्रीजींच्या घरी वडीलधाऱ्या अशा फक्त मातोश्रीच होत्या. श्रीजींना मार्गदर्शन करायला घरी कर्ता पुरुष नसल्याने मातोश्रींना त्यांची काळजी वाटे. श्रीजी रात्री 9च्या सुमारास आपल्या सोबत्यांबरोबर घराबाहेर पडत. रात्रभर मनसोक्त पोहणे, तासनतास पाण्याच्या तळाशी जाऊन बसणे हे त्यांचे आवडते खेळ होते. सकाळी 4च्या आसपास ते घरी परतत. पुढे देखील त्यांचा सर्व कारभार रात्रीच्या निवांत वेळीच चाले. खंडेराव महाराजांचा दरबार म्हणजे रात्रीचा दरबार हे सर्वांनाच पाठ झाले होते. श्रीजींनी तत्कालीन पद्धतीनुसार मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी इत्यादी भाषांमध्ये श्रेष्ठत्व मिळवले होते. तसेच अध्यात्म व गायन या आपल्या अत्यंत आवडीच्या विषयातही त्यांनी नैपुण्य संपादन केले होते. श्रीजींचा मुंबई वास्तव्यातील बराचसा काळ गांधर्व महाविद्यालयात गेला होता. श्रीजी गायनातले मर्मज्ञ होते. हिंदुस्थानातील प्रसिद्ध गायक माणिकनगरमध्ये येऊन श्रीजींपुढे आपल्या गुणांचे प्रदर्शन करून जात. गायनाप्रमाणेच श्रीजींनी अध्यात्म या विषयातही श्रेष्ठत्व प्राप्त केले होते. त्यांनी संप्रदाय पद्धतीच्या पूर्व वेदांत ग्रंथांचे परिशीलन केले होते. श्रीजींच्या अविरत व्यासंगाचे फळ म्हणजे ज्ञानमार्तंड हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ होय. या ग्रंथाची काशीस्थ पंडितांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. दक्षिणेकडील काही पंडितांनी तर या ग्रंथामुळे श्रीजींना अभिनव शंकराचार्य असे म्हटले होते. श्रीजींनी वेदांत विषयक ओजस्वी व रसाळ पदेही केली आहेत. त्यांनी प्रत्येक पदात वेदांतातील अनेक सिद्धांतांपैकी एखाद्या सिद्धांताचे विशदीकरण केले आहे. गायन व वेदांत याखेरीज श्रीजींनी लुप्त होत चाललेले मंत्रशास्त्रही आत्मसात केले होते. सूक्ष्म सृष्टीत सदैव वावरणाऱ्या अनेक सामर्थ्यरूपी देवता आहेत. त्यांना वश केल्यास त्या इष्टफल देतात असा श्रीजींचा विश्वास होता. त्याप्रमाणे श्रीजींनी तपोबलाने त्यांना वश करून त्यांच्याकडून इष्टकार्यही साधली होती. ही तपश्चर्या चालू असताना त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. प्रेमळ स्वभावाच्या श्रीजींनी लाखो रुपये मिळवले, पण संपत्तीचा संग्रह केला नाही. मिळवलेली सर्व संपत्ती त्यांनी दानधर्मात आणि गरिबांच्या गरजा पूर्ण करण्यात खर्च केली. संपत्तीऐवजी त्यांनी प्रेमीजनांचा संग्रह केला. श्रीजींनी माणिकनगरची सर्वांगीण उन्नती केली. श्रीप्रभूंचे देवालय, गावातील श्री व्यंकम्मादेवीचे देवालय, इतर देवालय, धर्मशाळा इत्यादी कार्ये श्रीजींच्या कारकिर्दीतच झाली. संस्थांना सरकारातूनही बरेच मानपान मिळाले. श्रीजींनी श्रीप्रभूंचा आदर्श ठेवून सकलमत संप्रदायाची तत्त्वे आचरणात आणली. त्यांनी संप्रदायाच्या प्रसारासाठी सबंध निजाम इलाक्यात तसेच मुंबई, मद्रास इत्यादी महत्त्वाच्या शहरात प्रवास केला. प्रवासात श्रीजींच्या अलौकिक सामर्थ्याचे अनंत चमत्कार लोकांना पाहायला मिळाले. त्यापैकी एक म्हणजे
प्रवास करत असताना श्रीजी एकदा चितापूरला गेले. वाडी ते हैदराबाद यामध्ये असलेल्या चितापूरला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व होते. चितापूरपासून जवळच नागाई क्षेत्र होते. तेथे नागाईचे देवालय हे मुख्य देऊळ असून आजूबाजूला बरीच प्राचीन देवालये होती. त्या ठिकाणी नागवेलांबा देवी उर्फ जलदुर्गा जलरूपाने प्रकट झाली होती. नागाई देवालयातील मुख्य स्थान म्हणजे 2 लहान कुंडे. मुख्य पूजा या कुंडांचीच होत असे. कुंडांच्या तळाशी पाण्याचा झुळझुळ प्रवाह होता. चितापूरला असताना श्रीजींनी नागाईला जाऊन या कुंडांची पूजा केली. पूजेच्या वेळी कुंडातले पाणी वर आले आणि श्रीजींचा पदस्पर्श होताच ओसरले. जणू काही श्रीजींच्या पायांना स्पर्श करण्यासाठीच ते वर आले होते. हा चमत्कार त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी प्रत्यक्ष पाहिला. लोकोत्तर विभूतींचा विश्वातील सर्व तत्वांशी संवेदनात्मक व्यवहार चाललेला असतो, याचेच हे प्रत्यंतर आहे. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.